या महिलांनी चक्क बिन पाण्याने भाजपवाल्यांची चंपी केली. एका महिलेने तर ग्रीस महाजनची पार इज्जत भर रस्त्यावर काढली. इथून चालता हो म्हणाली इंग्रजीत. त्यानंतर बाकीच्या महिलांनी फडणवीसांचं भाषण सुरू असताना उठून घरी जाऊन भाजपच्या आंदोलनाची पूर्ण हवा काढली. एका बाईने भारतात फेमस केला आज झाडतोड्या पिस्तुल्या. गेट आउट ऑफ हिअर असं म्हणायला नको होतं संकटमोचक यांना. अंधभक्त आज उपाशी झोपले असतील इतकी बेइज्जती बघून. नशीब त्या लेडीजने 2 मुस्कटात नाही मारली, त्यात धन्य माना. एका कार्यकर्त्याने भाजप नेत्याला मेसेज लिहिला आहे की मी BJP कार्यकर्ता आहे, पण ट्रस्ट मी लोक आणि महिला आपल्यालाच शिवा देत आहेत. एका महिलेने भाजपचं सगळं आंदोलन कसं फ्लॉप केलं, पूर्ण स्टोरी बघा. महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे बदनाम झाला, महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा देशभर कशा प्रकारे बदनाम झाला तुम्ही सर्वांनी पाहिलं. जे बिल 2023लाच बहुमताने वरच्या खालच्या दोनही सभागृहांमध्ये बहुमताने मंजूर झालंय, ते बिल कशा प्रकारे पाडलं गेलं आणि त्यासाठी खोटखोटी आंदोलनं उभी केली गेली. मुंबईत एका महिलेने, म्हणजे महिलांसाठीच हा मोर्चा आहे असं दाखवण्यात आलं होतं, एका महिलेनेच या मोर्चातली सारी हवा काढून टाकली. विचार करा, संकटमोचक ज्यांना आपण स्वयंघोषितच म्हणावं लागेल, स्वयंघोषित संकटमोचक गिरीश महाजन काल स्वतःच संकटात सापडले. बरं, मला महाजनांचं एक नवल वाटतं. महाजनांनी कालच्या ह्या प्रकारानंतर कमीत कमी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट तरी करायला नको होती. कारण त्यांनी जी पोस्ट केली त्या खाली जवळपास 5 ते 6 हजारांच्या आसपास आता ह्या क्षणापर्यंत, म्हणजे रात्रभरात आतापर्यंत 6,000 कमेंट आहेत. आणि 6,000 पैकी 6,000 एकही, कमी नाही ना जास्त नाही, पण एकही कमेंट गिरीश महाजनांच्या बाजूने नाही. विचार करा, 6,000 लोक कमेंट करतायत आणि तुमची त्याच्यामध्ये पद्धतशीर काढत आहेत. कधीतरी आपल्या कमेंट्स पहा आणि कमीत कमी ती पोस्ट डिलीट करून टाका. नारी शक्तीने आपली शक्ती दाखवली, महाजन तुमच्या तोंडावर दाखवली. कमीत कमी पुढच्या वेळेस ज्यावेळेस असं आंदोलन कराल त्यावेळेस 1-2 इंग्लिश बोलणाऱ्या आपल्या सोबत राहू द्या महाजन. कमीत कमी एका शब्दाने तरी इंग्लिशमध्ये प्रत्युत्तर द्यायला हवं होतं. ज्यांना कोणाला वाटतं ती बाई तिथे फक्त ठरवून पाठवली गेली होती, काँग्रेसची होती, देशद्रोही होती, हिंदुद्वेष्टी होती, लिब्रांडू होती, लेफ्टिस्ट होती, कारण आता अशा मेम्स सुरुवात होतील. भारतीय जनता पक्षाची ही IT सेल तुम्हाला माहिती आहे कशी 20 पैशावर काम करते. या सगळ्या तिला उपमा दिल्या जातील. ही सगळ्या उपाध्या तुम्ही लावणार, अगदी देशद्रोहापासून सगळ्या उपाध्या लावणार का? तर तिने प्रश्न विचारला. मला त्या महिलेमध्ये आधुनिक हिरकणी दिसते, स्पष्ट सांगतो. आणि ही हिरकणी ज्यावेळेस तिचं मूल तिथे ट्रॅफिक मध्ये अडकलंय, गेल्या 1.5-2 तासांपासून ती घसा ओढून सांगते की तुमचे आयोजक कोण आहेत, त्यांना मी विनंती करते की हे सगळं बाजूला घ्या, बाजूला एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय ते करा. ज्यावेळेस तिचं ऐकलं गेलं नाही, 1.5-2 तास ज्यावेळेस ती ट्रॅफिक मध्ये फसली, त्यानंतर तिचा पारा चढला आणि मग ती आधुनिक हिरकणी आपल्या रूपामध्ये आली. मी तुम्हाला खरं तर या मोर्चाच्या क्वालिटीवर सांगायचंय, मला याची गुणवत्ता पाहिजे तुम्हाला या मोर्चाची. ज्या महिलांना तुम्ही आणता त्यांना जर त्या मोर्चाविषयी माहितीच नाही, त्यांना कशासाठी आणता? काय कशासाठी आहे मोर्चा, काय प्रयोजन आहे? काय माहिती नाही आम्हाला, आमच्या नगरसेवकनं पाठवले, आम्हाला काय माहिती नाही. पण ते तुम्ही मोदीजींचं भाषण ऐकलं परवा, ते संबोधन केलेलं ऐकलं का? नाही टीव्हीवर नाही ऐकलं तुम्ही ते? नाही ऐकलं. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. त्या महिलेने ज्या प्रकारे सगळ्यांना झाड झाडला, खरं तर ते पाहिल्यानंतर मला तिच्यामध्ये खरंच ती आधुनिक हिरकणीच दिसली. ती सांगते, पोलिसांना सांगते की मी इथे का आलीये, मी गेल्या 2-3 तासांपासून इथे अडकलीये, ह्या ट्रॅफिक मध्ये अडकलीये. तुम्हाला आंदोलन करायचंय, तुम्हाला ओरडायचंय, बाजूला एक मोकळं मैदान आहे, त्या मैदानात जा, तिथे ओरडा, तिथे आंदोलन करा, ही ट्रॅफिक थांबवू नका. मी माझ्या मुलाला गेल्या 1.5-2 तासांपासून शोधतेय, हे ती सांगायचा प्रयत्न करते. ज्यावेळेस ती म्हणते स्वतः सुद्धा मी 4 वेळा पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केलाय,
त्यानंतर मात्र तिचा पारा संतापतो. बघा ना ती काय म्हणते. क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? भिकारचोट भाजपा त्यांचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची दुसरी बाजू सांगतो. नारी शक्ती वंदनासाठी मोर्चा काढणाऱ्या भिकारचोट कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे नारी शक्ती बद्दल ते तुम्हाला ऐकवायचंय. हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात पोहोचू द्या, कारण की हे भिकारचोट ज्या महिलांसाठी रस्त्यावरती उतरलेत स्वतःच्याच सरकारच्या विरोधात, त्या महिलेला काय बोलतायत बघा. या दलिंदरांना हे पण समजना आपण नेमकं करतोय काय. अरे राज्य तुमच्या हातामध्ये, त्या सरकारच्या विरोधातच तुम्ही मोर्चा काढताय. एक महिला येऊन तुमच्या थोबाडीतच मारायची राहिली होती. अरे मार तर तुम्ही नेते लोक खाणार आहेत. ज्यांनी या सामान्य माणसाचं रक्त पिण्याचं काम केलंय तो प्रत्येक नेता भविष्यामध्ये ढुंगणावरती रट्टे खाणार आहे सामान्य माणसाकडून. सत्य काय आणि असत्य काय. 2023 सप्टेंबर 2023 मध्ये वरच्या खालच्या सभागृहामध्ये 454 इतक्या घवघवीत सर्वच्या सर्व मतं, म्हणजे फक्त 2 मतं विरोधात पडली होती. ती 2 मतं होती MIM ची. बाकी सारी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, कम्युनिस्ट सगळ्यांची मतं, शिवसेनेची मतं, सगळ्यांची मतं ही त्या 543 या तुमच्या संख्येमध्ये 33% आरक्षण राहावं यासाठी होती. मंजूर झालं. स्वतः नरेंद्र मोदींची पोस्ट, देवेंद्र फडणवीसांची पोस्ट. मग आज तुम्ही हे आंदोलन नौटंकी करत आहात का? मग तुम्ही मला सांगा, ही अशी खोटी आंदोलनं करून तुम्ही जनतेला वेठीस धरताय आणि त्यांचे रस्ते अडवून त्यांना ट्रॅफिक मध्ये बसवून तुम्ही इथे आंदोलन करताय. त्याच जनतेच्या टॅक्सच्या पैशावर तुमच्या गाड्या चालतात, तुमच्या गाड्यांवर लाल दिवे येतात, तुमच्या गाड्यातलं पेट्रोल आमच्या कराच्या पैशातून जातं. मग आम्ही बोलायचं नाही. अतिशय योग्य केलं. आणि मला खरं तर नवल वाटतं, काही भाजपचे कार्यकर्ते, मला त्या व्हिडिओमध्ये आवाज बारीक येतोय, तुम्हाला सुद्धा एक व्हिडिओ दाखवतो, म्हणताय ते आपल्या 4-5 बायका बोलवा पटापट. म्हणजे तुम्हाला काय त्या महिलेला मारहाण करायची होती? विचार करा, त्या महिलेला हकलून लावायचा प्रयत्न करताय. मी तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये काही पुरुषांचा आवाज येतोय, ते म्हणताय 4-5 आपल्या बायका बोलवा पटापट. बघा जरा. मैं आपसे कुछ पूछ रही हूँ. Who's that judge? व्हिडिओच्या शेवटाला तुम्ही ऐकलात कशा प्रकारे म्हणतात आपल्या बायका बोलवा. जर तिला मारहाण झाली असती ना चुकून, पण भारतीय जनता पक्षाने हे कालचं आंदोलन आयुष्यभर लक्षात ठेवलं असतं. देशभर ते वातावरण तापलं असतं. असंही फक्त तिच्या बोलण्याने एवढं वातावरण तापलं. जर तिला मारहाण झाली असती, त्या आईला जे आपल्या मुलाला शोधते त्या ट्रॅफिक मध्ये, तिला जर मारहाण झाली असती तर मात्र भारतीय जनता पक्ष आयुष्यभरासाठी पस्तावला असता.